श्री स्वामी समर्थ. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाच भितोस भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला कळणार आहे स्वामी महाराज कशा प्रकारे प्रत्येक स्वामी भक्तासोबत राहतात, सूक्ष्म रूपाने ते कसे आपल्या भक्तांची रक्षण करत असतात हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्व भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्व काही अनुभव सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेत कशी आले. स्वामी भक्तांनो, माझे नाव ललिता कदम. मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आली तर माझी जी मैत्रीण होती ती स्वामींची सेवा करायची. ती खूप वेळेस सांगायची, पण मी कधीही स्वामींची सेवा केली नाही. पण मला स्वामी काय, स्वामींची सेवा काय, त्यांचं कसे दिसतात हे देखील माहीत नव्हतं. काय झालं की आमच्या जवळच गणपती मंदिर होणार होतं. तिथे मी म्हणजे करत होती माझ्या पैशाने, तिथे कलरिंगचं काम वगैरे तिथे चालू होतं. तर ते काका काय म्हटले की आपण इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणूया. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला तो फोटो आणून देते असं म्हटले. त्यानंतर ते म्हटले आता फोटो आणायचा. मग मी फोटो घेण्यासाठी गेले तर ते फोटो शिल्लकच नव्हते. मग थोडे दिवस थांबले. त्यांना म्हटलं फोटो आले की तुम्ही फोन करा, म्हटलं मी घेण्यासाठी येते. मग त्यांनी थोड्या दिवसात मला फोन केला की फोटो आला आहे म्हणून मी घेण्यासाठी गेले. ज्यावेळेस मी फोटो घेऊन आले तर ते काका म्हटले की नाही म्हणे, आता इथे नको म्हणे, कारण दुसरे देव आले तर आपली गणपतींचे आपल्याला इथे मंदिर करायचं, दुसरे देव आले तर सर्वजण दुसरे देव इथे घेऊन येतील, नको म्हणे आता. असं म्हटल्यानंतर आता ह्या फोटोचं काय करावं, खूप मोठा प्रश्न पुढे पडला. त्यावेळेस मनात आलं की आपण यांना घरी घेऊन जाऊया, म्हणून मी त्यांना घरी घेऊन गेले. मग स्वामी स्वतःहून माझ्या घरी आले असं म्हणायला हरकत नाही. मग फोटोला अगरबत्ती वगैरे लावणे, बाकीची काहीच सेवा नाही, फक्त पुसणे, गंध लावणे आणि अगरबत्ती लावणे आणि बाकी काहीच नाही. स्वामी महाराज घरी आले होते म्हणजे तेव्हापासून स्वामी महाराज माझ्यासोबत होते. ही गोष्ट आहे 2012ची. तेव्हा स्वामी घरी आले. त्यानंतर हळूहळू आयुष्यामध्ये खूप चेंजेस, बदल होऊ लागले. सेवा तर काहीच नव्हतं. मला सर्वप्रथम स्वामींचा अनुभव आला, त्यानंतर मी सेवेमध्ये आले. अनुभव असा आला की मी काय करत होते, खिडकीची काच पुसत होते आणि महाराजांचा फोटो समोर लावलेला होता आणि मी 7व्या मजल्यावरती राहते. त्यानंतर माझ्या जे हे आहे ग्रिल आहे, त्या माझ्या गॅलरीला ग्रिल नव्हते, ती पूर्णपणे ओपन होती. त्यामुळे काय झालं की खिडकी पुसता माझी खिडकी ही पॅक झाली आणि दरवाजा देखील आतमधून लॉक झाला. आता काय करायचं, मला खूप भीती वाटली. खाली बघितलं तर चक्करल्यासारखं होईल आणि काय करायचं, म्हणून मग मी काय केलं, महाराजांकडे बघितलं, त्यांच्या डोळ्यात डोळे घातले आणि स्वामींना म्हटलं, तुम्ही जर खरंच इथे आला असता तुमच्या मनाने, तुम्ही जर खरंच बसलेला असतात तर या संकटातून मला बाहेर काढा, असं मनापासून त्यांना हाक मारली. डोळे बंद होते तेवढ्यात मला खिडकीचा आवाज आला. कडदिशी खिडकी वाजली. खिडकी आपण जशी उघडतो तशी ती खिडकी वाजली आणि खिडकी उघडली. मला कळायलाच मार्ग नव्हता की हे खरंच आहे का. त्यावेळेस मला विश्वास बसला की नाही, प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरी आलेले आहे. त्या दिवसापासून माझी स्वामींची सेवा ही सुरू झाली. स्वामींची सेवा सुरू झाली. मग मी आता सेवा कशी करायची, कुठले पुस्तक लागतात, काय लागतात याविषयी माहिती घेऊ लागले. यूट्यूबला स्वामींचे व्हिडिओ बघू लागले, स्वामींचे अनुभव बघू लागले आणि तसे जे सांगत होते तशी सेवा सुरू केली. सर्व बुक, माळ वगैरे सर्व काही घेऊन आले. स्वामींची मूर्ती देखील घेऊन आले आणि स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली आणि स्वामींची सेवा सुरू झाली. घरामध्ये माझ्या सासूबाई, माझे मिस्टर आणि माझे 2 मुले आणि मी, असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. माझे मिस्टर हे नोकरीला असतात. आमच्या घरातील सर्व वातावरण हे खूप व्यवस्थित, सर्व काही व्यवस्थित आहे आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या आम्ही खूप कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्याही स्वामींच्या सेवेत
नव्हत्या कोणीही, पण बोलून बोलून हे करून करून थोडंफार त्याही करू लागल्या होत्या. स्वामींचे हळूहळू अनुभव खूप जबरदस्त येऊ लागले. कसा अनुभव आला तो सांगते स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यातील. काय झालं की गुरुवार होता. गुरुवार असल्यामुळे मी महाराजांचं पूर्ण स्वामीचरित्र वाचते, 11 माळी जप करते, त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणते. दुपारची वेळ होती. मी ही सर्व सेवा करून झाल्या. कुठली तरी अदृश्य शक्ती मला त्या दिवशी सांगत होती की तू दुसरं काहीतरी सेवा कर, संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कर, असं मला त्या दिवशी सांगत होत्या. मला कंटाळा नव्हता, आळस नव्हता, काहीच नव्हता. खूप उत्साह भरलेला होता आणि करू वाटत होतं सेवा. आणि मग मी काय केलं की संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ काढला आणि आपण आज गुरुवार आहे तर पारायण करूया अशी खूप जबरदस्त मनामध्ये माझ्या इच्छा उत्पन्न झाली. आणि मग मी त्या ग्रंथाचे पारायण केले. जवळपास 11:30 वाजून गेले होते. माझं त्यावेळेस 4था अध्याय चालू होता. हे पूर्ण होईल की नाही ही खूप धाकधूक वाटत होती, कारण 12च्या नंतर वाचन करू नये असे म्हणतात. पण स्वामींनी त्या दिवशी 12 वाजेपर्यंत माझ्याकडून ते वाचन करून घेतलं. त्यानंतर मग मी 12च्या नंतर जेवण वगैरे केलं आणि झोपली. संध्याकाळची वेळ होती. आमचे जेवण वगैरे झाले. आम्ही सर्वजण बसलो. माझे मिस्टर, मी भांडे घासत होते, माझे मिस्टर माझ्या मुलीसोबत गप्पा मारत होते. त्यानंतर त्यांची रोजची सवय होती जेवण झालं की शतपावली करायची आणि शतपावली करण्यासाठी रोज ते खाली अंगणामध्ये जात होते. पण त्या दिवशी त्यांच्या काय मनात आलं काय माहीत, त्यांनी काय केलं की वर गच्चीवरती गेले आणि शतपावली केली आणि मोबाईलमध्ये हनुमान चालीसा त्यांनी लावून दिली. आणि असं करता करता ते शतपावली करता करता कसे पडले काय पडले काहीच एक माहीत नाही. त्यांचा पाय घसरला की त्यांना कोणी काही केलं काहीच कळालं नाही. पण खूप जोरात आवाज झाला म्हणून मी आणि माझी सासूबाई बाहेर गेलो तर माझे मिस्टर वरून खाली पडले. तर ते याच्यावरती पडले, जे गेट असतं त्या गेटवरती पडले. गेटवरून ते खाली आले, खाली येऊ लागलं आणि एवढा मोठा जबरदस्त आवाज. आणि त्यांच्यापाशी जी त्यांचा विशेष म्हणजे जो मोबाईल होता त्याला काहीच झालं नाही, त्याच्यामध्ये हनुमान चालीसा तशी चालू होती. आम्ही खूप घाबरलो. माझे मिस्टर काहीच बोलत नव्हते, हालचाल करत नव्हते, काहीच नव्हतं. खूप मार लागलेला होता. आम्ही खूप घाबरलो. शेजारच्यांच्या मदतीने आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. रात्री हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर म्हटले खूप जबरदस्त मार लागलेला आहे. सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅन केल्यानंतर थोडेसे माझे मिस्टर हे बोलत होते. सिटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर म्हटले एवढ्यावरून हा व्यक्ती पडले आहे, याचं काहीच राहू शकत नव्हतं, पण हा बोलतोय म्हणजे व्यवस्थित आहे, म्हणजे याला पुनर्जन्म मिळाला असं सर्व डॉक्टर म्हणत होते. सिटी स्कॅनचे रिपोर्ट हे नॉर्मल होते. त्यानंतर माझ्या मिस्टरांना ॲडमिट करून घेण्यात आलं, कारण त्यांचा जो राईट हँड होता तो हे झाला होता, फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर गुडघाही फ्रॅक्चर झाला. त्यानंतर जे हे असतं पायाचं बोट असतं तेही फाटलं होतं. आणि त्यानंतर याच्यापाशी हाताच्या वरती तिथेही 4 ते 5 टाके पडले होते. डोक्यालाही प्रचंड मार लागलेला होता. एवढ्या परिस्थितीमध्ये ते बोलत होते, सर्वांना ओळखत होते, सर्वांशी बोलत होते. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण डॉक्टर म्हटले ज्यावेळेस डोक्याला मार लागतो त्यावेळेस कानातून आणि तोंडातून रक्त येतं, त्यावेळेस कुठलीही व्यक्ती ही जिवंत राहू शकत नाही. कुठेही मार लागला तरी ठीक आहे, पण डोक्याला मार लागलेली व्यक्ती शक्यतो जिवंत राहतच नाही असे डॉक्टर म्हटले. त्यावेळेस डोळ्यातून पाणी येत होतं, कारण मी हॉस्पिटलला नेताना त्यावेळेस त्यांच्या नाडीवरती श्री स्वामी समर्थ हा मंत्र कंटिन्यू जपत होते. सासूबाई घरी स्वामींचा अखंड जप करत होत्या. आणि 2-3 दिवसांनी माझ्या मिस्टरांना डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर मला काय करावं तेच कळत नव्हतं. महाराजांपुढे गेली आणि खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली. आज तुम्ही होता, माझ्या घरात होता म्हणून माझे मिस्टर वाचले. त्यावेळेस स्वामींची खूप मला हे झालं की खरंच तुम्ही आहात आणि माझ्या मिस्टरांना पुनर्जन्म तुम्हीच दिला आहे. माझं कुंकवाचं सौभाग्याचं रक्षण तुम्ही केलं. त्या दिवशी मी एक स्वामींना वचन दिलं की स्वामी, मी आता नंतर तुम्हाला कधीच काही मागणार नाही आणि तुमची जी इच्छा असेल त्या प्रत्येक भक्तापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ज्याला सेवेत आणायचं आहे त्याला तुम्ही आणा. मी नवीन सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करेन. हे कार्य तुम्ही माझ्याकडून करून घ्या, अशी स्वामींना मी मनोमन प्रार्थना केली, विनंती केली. त्यानंतर माझ्या मिस्टरांना तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ, त्याचबरोबर वेगवेगळं सेवा मी करून त्यांना विभूती लावत होती. त्यांची रिकव्हरी हळूहळू फास्ट होऊ लागली होती. 1-2 महिन्यामध्ये ते एकदम व्यवस्थित झाले. त्याप्रकारे माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनाही मी स्वामींच्या सेवेत आणलं, माझा अनुभव सांगितला. ज्यांना मी स्वामींची सेवा सांगितली त्यांनाही खूप छान छान स्वामींनी अनुभव दिले. त्यानंतर माझे मिस्टर एकदम व्यवस्थित झाले. 6 महिन्याचा काळ पलटून गेला. त्यानंतर
असंच स्वामींच्या कृपेने खूप योग आला की आपण गिरनारला जाऊया. गिरनारला जायचं का? मग आम्ही ज्या 8 मैत्रिणी होतो त्या सर्वजण निघाल्या. आम्ही एक गाडी केली आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. आता सर्वजण एवढ्या काही सेवेकरी नव्हत्या, पण थोडी तोडकी मोडकी सेवा करायच्या. आम्ही गाडीमध्ये 11 माळी जप केला. त्यानंतर आमची जी काही सेवा होती ती प्रत्येकाने जे त्याची सेवा केली. त्यानंतर गप्पामध्ये आमचा वेळ चालू होता. महाराजांचे अनुभव वगैरे बोलणे, इतर गोष्टी असं करता करता आम्ही चाललो. पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. ज्यावेळेस आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं त्यावेळेस खूप असं वेगळंच वाटत होतं, कारण आमची गाडी ही पुढेच जात नव्हती. जिथला जो प्रवास 2 तासाचा होता तो प्रवास आम्हाला तिथे जवळपास 8 तास लागले. त्यामुळे आमचा ड्रायव्हर हा खूप थकलेला होता, खूप थकला. त्यालाही खूप थकवा जाणवत होता असं वाटत होतं आणि आम्ही त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न करायचो. आम्हाला रात्र झाली होती, जवळपास 12-1 वाजला असेल. 12-1 वाजता आम्ही सर्वजण झोपलो होतो. मी एकटीच जागी होती. त्यावेळेस मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण तो म्हणायचा की ताई मला झोप येत आहे आणि समोर मला काही दिसत नाही आहे. मी त्याला म्हणत होती की आपण गाडी थांबून तुम्ही झोपा, पण आम्ही सर्वजण लेडीज असल्यामुळे आमच्यासोबत एकही जेंट्स नव्हता. तो रिस्क घ्यायला तयार नव्हता की कारण अनोळखी रस्ते होते, कुठं थांबायचं, कुठली जागा कशी काय काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे तो म्हणत नाही ताई आपण रिस्क नाही घेऊ शकत, आपण चालूच राहूया. त्यावेळेस मग मी काय केलं की पुढच्या सीटवरती बसली, त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होती. श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करत होती. त्यावेळेस स्वामींना म्हटलं की स्वामी आता तुम्हीच काय करायचं ते करा, सुखरूप आम्हाला पोचवा. त्यावेळेस स्वामी भक्तांनो, अंधाराच्या प्रकाशामध्ये ज्या झाडाच्या सावल्या असतात त्या सावल्या मला पूर्णपणे स्वामीमय दिसत होत्या. म्हणजे स्वामींची ज्याची प्रतिकृती असते तसे त्या मला दिसत होत्या. हा काय चमत्कार आहे मला काहीच कळत नव्हतं. की मग त्यानंतर माझे जो ड्रायव्हर होता 2 वाजता त्याला झोप लागली. मी तर जागीच होते, त्याला झोप लागली. तो झोपेत म्हणजे गाडी चालवत होता. त्यानंतर मलाही थोड्या वेळाने झोप लागली आणि सकाळी आम्ही उठून बघितलं तर आमची गाडी ही गिरनारच्या खाली होती. ज्यावेळेस आम्ही बघितलं की आपण इथे कसं आलो, काय आलो काहीच माहीत नाही. ड्रायव्हरसुद्धा पूर्णपणे हँग झाला होता की तो इथे कसा आला, कारण त्याला फुल गाढ झोप लागलेली होती. रात्री 2 वाजता तो झोपलेला होता. आम्ही सकाळी तिथे होतो आणि हे काय झालं त्यावेळेस कळालं. प्रत्यक्षात महाराज आले होते. महाराजांनी गाडी चालवली आणि आमच्या सर्वांचं रक्षण केलं. त्यावेळेस आम्हाला खूप भरून पावल्यासारखं वाटलं. सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. सर्वजण ह्या खूप चकित झाल्या की नाही खरंच शक्ती आहे, दत्त महाराजांची शक्ती आहे, स्वामींची शक्ती आहे. मग आम्ही गिरनारचं दर्शन घेतलं, सर्व काही व्यवस्थित झालं. त्यानंतर रिटर्न येण्यासाठी आलो. आम्ही 1 दिवस तिथं आराम केला, तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी निघालो आणि सुखरूप घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर मग आता स्वामींचे आभार मानायचे, कारण त्यांनी आमचा जीव वाचवला होता. नाहीतर आमच्यातली एकही जण त्या दिवशी राहिली नसती, कारण खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला असता. कारण झोपेत चालणं हे शक्यच नाही. तुम्हाला माहिती आहे कुठेही जाऊ शकतो, काहीही होऊ शकतो. मग स्वामींचे आभार मानायचे. तर मग आम्ही काय केलं की गुरुवार होता, मग गुरुवारी आम्ही लाडू म्हणजे विकत घेतले, सर्वांना मिळती लाडू घेतले आणि स्वामींच्या मठामध्ये गेलो. स्वामींना ते लाडू अर्पण केले. स्वामींना सांगितलं तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलं, यापुढील आयुष्यात आमच्याकडून खूप सेवा करून घ्या. त्या दिवसापासून स्वामींच्या या 8ही आम्ही मैत्रिणी खूप निस्सीम भक्त झालो. कुठेही जायचं असो, काही करायचं असो, आम्ही स्वामी सेवा करतो. आणि त्या दिवशी पूर्ण मठामध्ये आम्ही लाडूचा प्रसाद वाटला, सर्वांना आमचा अनुभव सांगितला. सर्वांना खूप विशेष वाटलं की नाही खरंच स्वामींची शक्ती असते. माझी याच्यातीलच एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत देखील एक अनुभव असा घडला की तिचे मिस्टर हे बाहेरगावी कंटिन्यू असायचे. म्हणजे घरी ते 2 दिवस असायचे आणि 8 दिवस बाहेर असायचे. त्यामुळे तिला खूप असं वेगळंच वाटायचं की हे कामानिमित्त सांगून जातात की नेमकी कुठे जातात असं वाटायचं. आणि ते तिला प्रचंड त्रास द्यायचे, मानसिक त्रास द्यायचे, खूप टॉर्चर करत असायचे. ती स्वामींची सेवा करायची. तिने स्वामींना विनंती केली की जर त्यांचं बाहेर काही असेल किंवा काही असेल तर ते माझ्यासमोर उघड करा, मला ते कळू द्या. किती दिवस मी अंधारामध्ये राहणार आहे, मला फक्त कळू द्या. त्याच्यानंतर त्यांचं कर्म त्यांच्यासोबत, माझं कर्म माझ्यासोबत, जसं करायचं त्यांना तसं करू द्या असं मी स्वामींना म्हटली. ती म्हटली आणि तिने तशी विनंती केली. स्वामींची सेवा सुरूच होती. तिचे मिस्टर बाहेर गेलेले होते आणि त्या दिवशी आले. त्यांनी थोडीशी ड्रिंक केलेली होती आणि ड्रिंक केल्यानंतर त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही त्यांनी काय केलं काय नाही. त्यांनी काय केलं, त्यांचे जे हे होतं चॅटिंग वगैरे फोटो जे होते ते तसेच त्यांचे राहिले आणि
आणि ते पूर्ण फुल पिलेले होते. त्यानंतर मग तिने काय केलं की मोबाईल घेतला आणि मोबाईल बघितला. इतरत्र ती कधीही त्यांचा मोबाईल चेक करत नव्हती, काहीच नव्हती. पण त्या दिवशी तिच्या काय मनात आलं की आपण मोबाईल बघावा, म्हणून तिने मोबाईल बघितला, सर्व चॅटिंग बघितली, फोटो बघितले. त्या दिवशी तिला कळालं की हे बाहेर जातात म्हणजे कुठे दुसरीकडे नाही तर ती तिकडे जातात. त्यावेळेस तिला खूप वाईट वाटलं आणि पण आता माझ्यापुढे सर्व काही व्यवस्थित उघड झालं. मला कळालं इतक्या दिवस मी अंधारात होते. ती त्यांच्यासोबत भांडली नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही. फक्त स्वामींना सर्व सांगत होती, स्वामींची सेवा करत होती, मुलांना सांभाळत होती आणि करायचं. तिच्यात खूप चेंजेस झाले होते कारण ती तिच्या मिस्टरांशी अजिबात बोलत नव्हती. त्यांनाही कळालं की काहीतरी झालं आहे. त्यांनी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, काय झालं? तर ती म्हणायची की तुमच्या मनाला विचारा काय झालं, काहीच नाही झालेलं, मी फक्त माझ्या मुलांसाठी जगत आहे, असं ती त्यांना म्हणत होती. त्यानंतर महाराजांना विनंती करून त्या स्त्रीला त्यांच्या आयुष्यातून काढा, माझ्या लेकरांकडे बघा असं म्हणून खूप म्हणजे खूप महाराजांची सेवा करत होती. ती एक वेळेस जेवण करायची नाही, पण स्वामींची खूप मनापासून सेवा करत होती. सेवा करत राहिली, सेवा करत होती आणि त्यानंतर एक दिवस एका वर्षानंतर असा आला की तिचे मिस्टर हे त्या स्त्रीला सोडून आले कारण त्यांचे खूप जबरदस्त भांडणं झाले. भांडणं होऊन ते इकडे आले आणि नंतर हिची माफी मागितली, माझ्याकडून खूप मोठी घोर चूक झाली, मला माफ कर असं ते म्हटले. कारण जी स्त्री होती तिचंही लग्न झालेलं होतं आणि ती तिच्या मिस्टरांसोबत गेली आणि यांचे भांडण झाले. असं खूप मोठा मॅटर हा झालेला होता. पण तिच्यापासून लांब केलं हे फक्त स्वामी महाराजांनी. अशक्य खूप होतं, संसार वाचू शकत नव्हता, पण स्वामींच्या कृपेने तो मोडलेला संसार वाचलेला होता. कारण स्वामींनीच खूप तिला शक्ती, धैर्य, बळ दिलं, त्या लढण्याशी, संकटाशी लढण्याशी सामर्थ्य दिलं. महाराजांच्या सेवेचा कृपा आशीर्वाद तिला मिळाला आणि आज तिचा संसार खूप सुखी आहे. आज आम्ही 8ही मैत्रिणी खूप सुखी आहोत, आनंदात आहोत आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहोत. आम्ही कुठेही जायचं असो, मठात कुठलीही सेवा असो, सर्वजण सोबतच असतो, सोबतच जात असतो. आमच्या आयुष्यात खूप सारे बदल झाले आहे, खूप सारे स्वामींचे छोटे मोठे अनुभव प्रत्येकीला आलेले आहे. असा आमचा हा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.